हाय, नमस्कार. प्रियास लवली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज एका विषयावर जरा गप्पा मारणार आहे आणि हा विषय आपल्या सगळ्या स्त्रियांच्या अगदी जवळचा आहे. म्हणजे पुरुषही ऐकत असतील तर त्यांच्यावरच हा विषय आहे. म्हणजे एक जनरल एक विचारधारा आपली काय आहे, आपल्या समाजाची, आपल्या कुटुंबाची किंवा एकंदर आपल्या संस्कृतीची. म्हणजे पुरुषांना स्त्रीला घरकामात मदत करायला कमीपणा का वाटतो? म्हणजे काही करतात, आजकाल तर सगळं स्त्री पुरुष समान झाले आहेत, सगळे मदत करतात, पण अजूनही अजूनही अ, स्त्रीला घरकामात मदत करणं म्हणजे हे पुरुषीपणाचं लक्षण नाही, असं पुरुषही मानतात आणि असं स्त्रिया पण मानतात. हो, म्हणजे समजा एखादा नवरा आपल्या पत्नीला कामात मदत करत असेल, तर त्याची आई म्हणजे ती सासू, हा काय बायकोला मदत करतो, घरातली कामं करतो. म्हणजे अशी भावना स्त्रियांची पण असते आणि पुरुषांची तर असतेच, की अ, मित्रमंडळी समजा एखादा करणार असेल तर त्याला असं, हा गो घरातली कामं करत असतो. म्हणजे घरातली कामं केलं की त्याचं काय म्हणतात ना, घरातलं वर्चस्व संपतं किंवा त्याचा घरातला जो काय म्हणतात ना, एक कर्तेपणाचा हे असतो, की मी करता धरता किंवा मी पुरुष आहे म्हणजे मी ही कामं करायची नाहीत, माझी कामं वेगळी आहेत, असं वाटतं ना. म्हणजे कोणत्याही पुरुषाने किंवा मुलाने आपल्या आईला, आपल्या बहिणीला, आपल्या बायकोला, आपल्या वहिनीला म्हणजे घरातल्या महिलांना घरकामात मदत करणं म्हणजे अ, कमीपणाचं असं आपल्याकडे तरी समजलं जातं. म्हणजे अजूनही अपवाद सोडून द्या, ज्यांचे नवरे करतात, ज्यांचे मुलं करतात. मग असं का होतं बरं? ह्याला कारणीभूत कोण आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे, त्याच्यामध्ये त्या पुरुषाची काहीच चूक नाही. हो. कारण काय माहिती आहे का? त्यांना तसंच घडवलेलं आहे. उदाहरणार्थ आपण स्वतःकडेच बघा ना, आपली जर मुलं असतील, मुलगी असेल, मुलगा असेल, तर आपण अपेक्षा करतो, की आपल्याला नवऱ्याने मदत करावी किंवा इतर घरातील आपला दीर असेल, भाऊ असेल. पण जेव्हा आपला मुलगा लहान असतो स्वतःचा, तेव्हा आपण त्या मुलीला जास्त सांगतो, की हे कर. त्याला आपण तसं सांगत नाही. तो खेळण्यात मग्न, बाहेर गुंग असतो आणि जेव्हा पण जबाबदारीची कामं येतात किंवा घरातलं काय सांगायचं असतं, तर आपण म्हणतो ना, त्या मुलीला सांगून जातो. जशी जशी ते मुलगा मुलगी मोठी होतात, बहीण भावंडं, तेव्हा घरातल्या कामांची जबाबदारी आपण त्या मुलीवर सोपवतो आणि ते कोण करतं? एक स्त्रीच करते. कारण तिला खात्री असते, की तिला सांगितलं ना, की ती बरोबर करेल आणि त्या मुलाची मानसिकता तशी करून ठेवलेली असते, की नाही, तुझं काम आहे ते किचनमध्ये नाही, तुझं काम सुरू होतं ते किचनच्या बाहेर किंवा घराच्या बाहेर. आणि आपली पूर्वीपासून संस्कृती आहे, की पुरुष हे काय करायला जायचे, अर्थार्जन करायला किंवा कमवण्यासाठी किंवा घरामध्ये जे काही अन्न शिजतं ते अन्न मिळवण्यासाठी ते बाहेर पडायचे आणि स्त्रिया घरातली कामं करायची. फक्त आता काय झाले, स्त्रिया बाहेर पडल्या, त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो. बरं, त्याच्यामध्ये कमीपणा का मानायचा? कारण का मानसिकता पुरुषाची ती पूर्वापार तयार झालेली आहे, ती अजूनही तशीच कायम आहे. म्हणून पुरुषांना घरातली कामं करताना थोडासा कमीपणा वाटतो. तर काही पुरुषांना इच्छा असते, की त्यांना दिसतं, की खूप कष्ट करते आहे आपली पत्नी, आपली आई, खूप मदत करायची इच्छा असते. पण लोकं काय म्हणतील? मी गेलो, काम केलं तर काय म्हणतील? ह्या भीतीने ते करत नाहीत किंवा काही पुरुष गुपचूप मदत करतात. हो, अ, कोण नसेल घरामध्ये तर पटपट, पटपट कामं करून ठेवणार किंवा आता समजा एखादी सून काम करते आतमध्ये, जॉबवरून आली आणि ती परत किचनमध्ये गेली आहे आणि हा पण कामावरून आला, पण त्याचा जीव असा खालीवर होते, की आपली पत्नी करते, तर कोणाचं लक्ष नसताना करतात. समोर करत नाहीत. म्हणजे त्यांना ती लाज वाटते समोर करायची. का? ती जर तितकीच मेहनत करून, तितकाच प्रवास करून आली आहे, तर आपण पण थोडीशी मदत तिला करायला हवी. बरं, ती जी पाककला किंवा किचनमधल्या कामाचा जी निपुणता आहे किंवा जी त्याच्यामध्ये सफाईदारपणा आहे, तो स्त्रियांना येतो. सगळ्यांना त्यांना पहिल्यापासून ती सवय घरातूनच घडवलेली असते. त्याच्यामुळे ते काय त्यांना जमत नाही पुरुषांना. पण निदान थोडीफार मदत, कटिंग, कापणं, निवडणं, थोडीफार अशी मदत करायला काही हरकत नसावी आणि त्याचा पुरुषांना काही एवढा कमीपणा वाटण्याची गरज नाही आहे. आणि जेव्हा त्यांची मानसिकता ही बदलेल, की घरकाम करणं म्हणजे दुय्यम काम आहे. म्हणजे घरकामाला, स्वयंपाकाला अगदी क्षुल्लक काम समजलं जातं,
ही पण मानसिकता बदलली पाहिजे. तेही काम तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचा दर्जा जेव्हा उंचावेल ना त्या कामाचा, म्हणजे स्त्रीनी घरातल्या केलेल्या कामाचा दर्जा उच्च नाही आहे, त्याला कमी दर्जाचं समजलं जातं, म्हणून तर ती लाज वाटते. म्हणजे जेव्हा ह्या कामाकडे पण तेवढ्याच उच्च दर्जाच्या विचाराने समजलं जाईल, तेव्हा तो जो पुरुषांनी काम घरात करण्यामागे जी त्यांची मानसिकता कमीपणाची आहे ती निघून जाईल. म्हणजे जेव्हा असा विचार होईल तेव्हा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक आईने, म्हणजे मी आई आहे, तर मी माझ्या मुलाला शिकवलं पाहिजे लहानपणापासून की हे काम कमी दर्जाचं नाही, हे काम तुलाही केलं पाहिजे, हे तुला आलं पाहिजे, तुला स्वयंपाक पण थोडाफार करता आला पाहिजे, त्याला घरातल्या कामांची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली पाहिजे. केवळ मुलगी आहे म्हणजे मी बघते जे शिकलेल्या महिला आहेत, नोकरीसाठी बाहेर पडतात, ते फोनवरून आपल्या मुलींनाच महत्त्वाच्या सूचना देत असतात, कारण ती मुलगी आहे. म्हणजे अजून जोपर्यंत स्त्रीची पण मानसिकता बदलत नाही, कारण ती स्वतःच ते काम मुलीचंच आहे, हे स्त्रीचंच आहे, हे स्वतःच समजून घेतलं आहे तिने की माझंच आहे ते काम. मग कसं होणार बरं? कामं सगळ्यांचे आहेत. बरं, आता त्याच्यामध्ये मात्र जेव्हा आपण म्हणतो पुरुषांनी घरकाम केलं पाहिजे किंवा घरातली कामं करायला पाहिजे, त्यावेळी म्हणतं हा अट्टास असू नये की 50% 50%, म्हणजे मी 50% केलं तर तू 50%. तसं होऊ शकत नाही. तर मदत केली पाहिजे हे मान्य आहे, कारण ते पुरुष थोडी बाहेरची पण कामं करत असतात, जी रफटफ कामं असतात, जी आता आपण बाजारात गेलो, खूप वजन झालं, मग समानता येतं तर आपण पण त्या पिशव्या उचलून चाललं पाहिजे नाही, तेव्हा ते पुरुष घेतात ना आपल्या हातातनं पिशव्या. त्याच्यामुळे ते लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे कट टू कट त्यांच्यावर तशी बरोबरी आपण करून चालणार नाही. हे स्त्रियांनी पण मान्य केलं पाहिजे. म्हणजे इतकाही आग्रह पुरुषांना धरू नये की मी आता उभी राहिले तर माझ्या बरोबरीनेच उभं राहून केलं पाहिजे. प्रेमाने एकमेकांना समजून घेऊन एकमेकांना मदत केली पाहिजे. मग स्त्रीचं काम थोडं स्वयंपाकघरात जास्तच असतं, 70% असेल तर 30% पुरुषांनी मदत केली पाहिजे, कारण ते उरलेले 20% पुरुष दुसऱ्या ठिकाणी भरून काढतो. जेव्हा तो बाहेरची सगळी लाईट बिल भरणं, काही बाजारातनं आणून देणं, हे तो करत असतो. म्हणजे तिथे समानता येतेच. म्हणजे अशा प्रकारे ते स्त्री पुरुष समानता, कामाची विभागणी जर असा विचार केला तरच ते योग्य आहे आणि तरच तो संसाराचा गाडा असा 2 चाकं जी आहेत ती समान चालते. बरोबर आहे की नाही? म्हणजे विषय काय होता की पुरुषांना काम करण्यासाठी कमीपणा का वाटतो? कारण त्याची 2-3 कारणं मी सांगितली. एक, आपली संस्कृती जी पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे अर्थार्जनाची. दुसरी, त्यांची मानसिकता जी घडवलेली आहे लहानपणापासून. एक स्त्रीच पुरुषाची मानसिकता घडवत असते, एक स्त्री आपल्या मुलाची, एक बहीण आपल्या भावाची तशी मानसिकता घडवत असते. आणि त्यानंतर त्या कामाला दुय्यम दर्जा दिल्यामुळे त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असल्यामुळे त्यांना पुरुषांना त्याचा कमीपणा वाटतो. आणि पुरुषी अहंकारासाठी ते म्हणजे असं वाटतं की ही कामं स्त्रीची आहेत, त्याच्यामुळे ही केलं तर आपली जी आहे ना इमेज ती 4 माणसांमध्ये वेगळी होईल. कारण तो पुरुष बाहेर कोणीतरी असतो ना, कोणी उच्च पदाधिकारी असतो, कोणी मॅनेजर असतो, कोणी ऑफिसर असतो, कोणी इंजिनियर असतो, कोणी डॉक्टर असतो, सगळेच असतात. आणि स्त्री पण ही सगळ्या जबाबदाऱ्या बाहेर पेलत असते. पण तिकडून आल्याच्यानंतर ती केवळ घरात गृहिणी असते, आई असते, पत्नी असते. तसंच पुरुषांनी आपला हा जो जी पोस्ट आहे, जे आपलं पद आहे ते घरात आल्यावर विसरून मी एक पती आहे, मी एक मुलगा आहे, मी एक मुलांचा काय म्हणतात पिता आहे, ह्या भावनेने एंट्री केली घरामध्ये की मग सगळं कसं सोपं होऊन जाईल आणि कोणालाही कोणत्याही कामाची लाज वाटणार नाही किंवा कमीपणा वाटणार नाही. आणि स्त्रियांनी पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, बरोबरीचा अर्थ शब्दशः बरोबरी न घेता विचारांमध्ये आणि ॲडजस्टमेंट करून थोडंफार इकडे तिकडे करून जर केलं तर ते संसार सुरळीत राहतील. नाहीतर केवळ घरातली कामं करत नाहीत पुरुष म्हणून पण संसार मोडलेले पाहिलेले आहेत. म्हणजे मी पुरुषांच्या बाजूने बोलत नाही, मी स्त्रींच्या बाजूने बोलत नाही, मी दोघांमधलं सुवर्णमध्य काढून कसा संसार आपल्याला पुढे नेता येईल याबद्दल माझं मत सांगते, माझं मनोगत व्यक्त करते. आणि माझ्या घरात जे मला अनुभव आलेत, म्हणजे आम्ही दोघंही पती-पत्नी, माझे मिस्टर मला मदत करतात, पण ते मदत करत असताना मी त्यांच्यावर तितकी बरोबरी करत नाही. मी एवढं केलं तर तुम्ही एवढं केलं, मला माहिती आहे तेच काम ते तेवढ्या टक्केवारी ते कुठेतरी भरून काढतात. मला त्यांची तेव्हा गरज असते काही कामासाठी, ती कामं मी करू शकत नाही.
मग त्यावेळेला त्यांनी आपल्यावर 50% असं केलं तर त्यामुळे दोन्ही बाजूनी विचार करूया, स्त्रीने आणि पुरुषांनी. पुरुषांनी घरकामाची लाज बाळगू नये आणि स्त्रीने पुरुषांना अगदी कट टू कट स्त्री पुरुष समानता हे तत्त्व घेऊन त्यांच्यावर एक मानसिक दबाव टाकू नये. नाहीतर मग तो संसार चालणं अवघड होऊन जाईल. एकमेकांना समजून घेऊन सामंजस्याने एकमेकांच्या प्रेमापोटी एकमेकांना मदत करूया ना. केवळ समानतेसाठी मदत नको करूया. माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला तुझी काळजी वाटते आणि आपल्या दोघांना एकमेकांचा वेळ मिळेल तर आपण लवकर लवकर कामं करूया, एकमेकांना मदत करूया. ही ज्या भावना आपण सगळ्यांनी मनात ठेवली तर खरंच जीवन जगायला आनंद येईल, सहजीवनाचा आनंद आपण लुटू शकतो. तर माझे आजचे हे विचार असेच मनात आले तर म्हणून म्हटलं तुमच्यावर शेअर करावे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि ज्याने कोणाला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि तुमचे काय मत आहे याबद्दल ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाय बाय, टेक केअर.